ताजा घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा. A7 न्यूजमध्ये आपले स्वागत. शहरामध्ये दुचाकी वाहनांचे सायलेन्सर बदलून फटाक्यांचे आवाज करणारे सायलेन्सर बसविणाऱ्या 100पेक्षा अधिक वाहनावर वाहतूक शाखेच्या पथकाने कारवाई केली असून सर्व सायलेन्सर शनिवार दिनांक 9 सायंकाळी रोलरद्वारे चेपून टाकण्यात आली. त्यामुळे शहरातून फटाक्यांचा आवाज करणाऱ्या या वाहनांना आळा बसणार आहे. हिंगोली शहरात मागील काही दिवसापासून दुचाकी वाहनांचे सायलेन्सर बदलून त्या ठिकाणी फटाक्यांचे आवाज करणारे सायलेन्सर बसविले जात आहेत. त्यामुळे शहरातील गर्दीच्या ठिकाणी तसेच रुग्णालयाच्या ठिकाणावरून वाहने धावताना वाहन चालक एक्सिलेटर वाढवून सायलेन्सरचा आवाज करीत होते. त्यामुळे पायी चालणाऱ्या व्यक्ती घाबरून जात होत्या, तर रुग्णालयात औषधोपचार घेणाऱ्या रुग्णांना याचा मोठा त्रास होऊ लागला होता. दरम्यान या वाहनावर कारवाई करण्याच्या सूचना पोलीस अधीक्षक जी श्रीधर, अप्पर पोलीस अधीक्षक अर्चना पाटील यांनी वाहतूक शाखेला दिल्या होत्या. त्यानुसार पोलीस निरीक्षक विष्णुकांत गुट्टे, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक शेषराव राठोड, शिवाजी पारिस्कर, गजानन राठोड, वसंत चव्हाण, संजय चव्हाण सुर्वे, महिला पोलीस कर्मचारी सुषमा भाटेगावकर, भारती दळवे, विद्या भुजबळे यांच्या पथकाने मागील 8 ते 10 दिवसात शहरातील विविध भागात कारवाई सुरू केली होती. यामध्ये पोलिसांच्या पथकाने 100पेक्षा अधिक सायलेन्सर जप्त केले. त्यानंतर शहरातील संत नामदेव कवायत मैदानाच्या परिसरात जप्त केलेल्या सायलेन्सरवर रोलर फिरविला गेला. A7 न्यूजमध्ये अनिस अहमद, हिंगोली. हिंगोली शहरामध्ये मागील 2-3 महिन्यापासून मी सायलेन्सर मोटरसायकलच्या सायलेन्सरमध्ये बदल करून मोठमोठ्याने आवाज करून मी शांतता भंग करीत असणारे जे मुलं आहेत किंवा काही व्यक्ती आहेत किंवा फटाका सायलेन्सर ते जप्त करून जवळपास 100 जप्त करण्यात आले आहेत मागच्या 2-3 महिन्यात. त्यांना जप्त केलेली आहेत आणि हिंगोली शहरातील पालकांना आव्हान आहे की त्यांनी जे त्यांचे पाल्य आहेत त्यांना अशा प्रकारच्या मोटरसायकल वापरू देऊ नये आणि दुकानदारावर सुद्धा कारवाई करण्यात येणार आहे. ज्यांनी अशा प्रकारचे बदल करून दिलेले आहेत आणि सायलेन्सर विक्री केलेली आहे त्यांच्यावर त्यांना बोलून कायदेशीर नोटीस देण्यात येईल.